बघा, एका टाकीला ए, बी आणि सी असे 3 नळ आहेत. ए, बी नळ टाकी अनुक्रमे 3 आणि 4 तासात भरतात, तर सी हा नळ एकाच तासात पूर्ण भरलेली टाकी रिकामी करतो. जर ए, बी, सी हे नळ अनुक्रमे दुपारी 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता सुरू केले तर टाकी किती वाजता रिकामी होईल? नळ टाकी या घटकावर आधारित हा प्रश्न दर्शनी संदिग्ध वाटणारा सोडवायचा कसा? लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. ए, बी हे 2 नळ टाकी भरण्याचं, तर सी हा नळ टाकी रिकामी करण्याचं काम करतोय. ए, बी हे नळ टाकी अनुक्रमे 3 आणि 4 तासात भरतात. याचा अर्थ ए ची टोटल पॉवर 3 तास. आता पर हवर्स पॉवर काय बाबा? तर 1/3. उदाहरणार्थ ए साठी त्या टाकीचे 3 भाग ठरत असतील तर प्रति तास 1 भाग याप्रमाणे ए हा नळ टाकी भरण्याचं कार्य करेल. आता बी हा नळ ती टाकी 4 तासात भरतो, म्हणजे टोटल पॉवर 4 तास. एका तासाचं बीचं काम काय? तर 1/4. उदाहरणार्थ बी साठी टाकीचे 4 भाग ठरत असतील, प्रति तास 1 भाग याप्रमाणे बी हा नळ टाकी भरण्याचं काम करेल. हे नळ टाकी भरण्याचं काम करत आहेत. टाकी भरणे गोष्टी लक्षात घ्या. प्रश्न लेंदी असला म्हणजे घाबरून जायचं नाही, लक्ष द्या. आता सी हा नळ टाकी रिकामी करण्याचं काम करतोय आणि हा सी नळ टाकी कसा रिकामी करतो? एकाच तासात पूर्ण भरलेली टाकी सी हा नळ रिकामी करतो. म्हणजे सीचं कार्य होईल -1. का -1? टाकी रिकामी करतो म्हणजे टाकीतलं पाणी कमी करतो. कमी करणे म्हणजे वजा. हे झालं लेकरांनो प्रति तास कार्य सीच. लक्षात घ्या. आता आम्ही जर प्रश्न इथं असा की हा टाकी रिकामी करतोय, सी हा नळ काय करतो? टाकी रिकामी करतो. पुढे चला. आता एक प्रश्न इथं आम्ही मनाशी असा विचारला पाहिजे की तिन्ही नळाचं, गोष्टी लक्षात घ्या, तिन्ही नळाचं एका तासाचं काम, एका तासाचं कार्य काय बाबा? त्यासाठी 1/3 अधिक 1/4 -1. ओके, अशा पद्धतीची मांडणी. हे 2 अपूर्णांक विभिन्न छेद असलेले बेरीज करायची, तिरप्या गुणाकाराने करा. 4 × 1 = 4 अधिक 3 × 1 = 3. छेदस्थानी असते छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 3 × 4. हे -1. अंशातील बेरीज 7, हा गुणाकार 12, इथं -1. पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला. अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचं असते. अंश वजा असेल तर वजा करायचा असतो. छेदाच्या ठिकाणी जसाच तसा. मग आता -5 छेदस्थानी 12 हे झालं तिन्ही नळाचं एका तासाचं कार्य. याचा अर्थ तिन्ही नळ ऍट ए टाइम जेव्हा सुरू केले जातात तेव्हा टाकीची जिचे एकूण भाग 12, एका तासात 5 भाग रिकामी करण्याचं काम होत आहे. इथं लक्षात घ्या. पुढे चला. तिन्ही नळाचं प्रति तास कार्य मिळालं सर. आता पहिली गोष्ट, ही जी माहिती, हा जो मथळा इथं दिला, जर ए, बी, सी हे नळ अनुक्रमे दुपारी 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता सुरू केले तर टाकी किती वाजता रिकामी होईल? ए हा नळ 3 वाजता सुरू केला. इथं वाटल्यास डिस्क्रिप्टिव्हली मांडतो. ए 3 वाजता सुरू केला. एचं कार्य किती बाबा? हा प्रश्न. किती वेळ चालला हा ए? लक्ष द्या. ए, बी, सी हे नळ अनुक्रमे दुपारी 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता सुरू केले. म्हणजे ए केला 3 वाजता, बी केला 4 वाजता सुरू आणि सी केला 5 वाजता सुरू. मग ए जर 3 वाजता सुरू केला तर 5 वाजेपर्यंत ए ह्या नळानं किती तास काम केलं? एचं काम होईल लेकरांनो 2 तास. मग एनं 2 तासात किती कार्य केलं? हा एक प्रश्न. एचं 2 तासाचं कार्य, 2 तासाचं कार्य काय येईल? तर 2 गुणिला ए एका तासात 1/3 एवढं काम करतो. लक्ष द्या.
हा गुणाकार कसा येईल तर 2/3 हे झालं एचं कार्य, 2 तासाचं एचं कार्य. पुढे चला सर, बीचं कार्य. बी किती वाजता सुरू केला हो? बी 4 वाजता सुरू केला. मग आता 5 वाजेपर्यंत बीनं केलेलं काम 1 तासाचं. लक्ष द्या, किती तास केलं? 1 तास काम केलं. मग बीचं तासाचं काम 1 तासाचं काम. लक्ष द्या, कसं काढायचं? 1 गुणिला बीचं 1 तासाचं काम 1/4 आहे. लक्ष द्या, मग आता 1/4 हे होईल बीचं काम. लक्ष द्या, मग आता एक गोष्ट आणखी मनाशी विचारा की 5 वाजता सी हा नळ सुरू केला जातो. म्हणजे 5 वाजता तिन्ही नळ सुरू होतात, परंतु तिन्ही नळ 5 वाजता सुरू होण्यापर्यंत टाकीमध्ये पाणी किती जमलं होतं? याचं उत्तर काढत असताना ए बी ह्या नळांच्या इथं याच्या 2 तासाचं काम आणि बीच्या 1 तासाचं काम याची बेरीज करणं क्रमप्राप्त. लक्ष द्या, म्हणजे 5 वाजेपर्यंत ए आणि बीचं कार्य कसं करावं लागेल तर 2/3 अधिक 1/4. लक्ष द्या, 4 दोन्ही 8 करा, 3 1 3 आणि 4 3 12. याचा अर्थ 11/12 हे कार्य आहे. 5 वाजेपर्यंत तिन्ही नळ सुरू होईपर्यंत एबीनं भरलेली टाकी 11/12. प्रश्न विचारला की टाकी किती वाजता रिकामी होईल असा प्रश्न आहे. असू द्या, हे आहे लेकरांनो टाकीतलं पाणी 11/12. आता भागिले काय करायचं? तिन्ही नळाचं प्रति तास कार्य. तिन्ही नळ आता 5 वाजता ऍट ए टाइम सुरू झाले आणि तिन्ही नळाचं आउटपुट काय आहे? -5/12. याला भागिले करा, हे -5/12 हा बनतो संयुक्त अपूर्णांक लेकरांनो. आणि संयुक्त अपूर्णांकाचं सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला घ्यावा लागतो. म्हणजे याला जर सोडवायचं म्हणलं तर 11 छेदस्थानी 12 सोबत हे 12 आता गुणिला छेदस्थानी -5, म्हणजे 12ला 12 खलास होतात. आणि उत्तर काय प्राप्त होते तर 11/-5. हे -5 का तर प्रति तासाला 5 भाग पाणी कमी करण्याचं काम तिन्ही नळ ज्यावेळेस सुरू केले जातात त्यावेळेस होत असते. हे टाकीचे भाग म्हणजे टाकीतील पाणी कमी करणे यासाठी ऋण हे चिन्ह येते. लक्ष द्या, हे ऋण चिन्ह आलं म्हणजे घाबरू नका. 1 तासात 5 भाग टाकीचे रिकामी करण्याचं काम होते जेव्हा तिन्ही नळ ऍट ए टाइम सुरू केले जातात. मग आता हे अशा पद्धतीनं भाग आला, याला आम्ही 2 1/5 असं मांडू शकतो. म्हणजे 5 दोन्ही 10 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा, 11/5 असंच ते आहे. लक्ष द्या, म्हणजे 1/5 याचं जर गणित लक्षात गेले लेकरांनो, एवढा तास लागतो ती टाकी रिकामी होण्यासाठी. 2.1/5 तास. आता 1/5 तास म्हणजे किती मिनिटं बाबा? गुणिला 60 घ्या, हा भाग 12 जातो म्हणजे 12 मिनिटं. 12 मिनिटं म्हणजेच 1/5 तास, म्हणजे 2 तास 12 मिनिटं. 2 तास 12 मिनिटे एवढा अवधी लागतो. ए बी न 5 वाजेपर्यंत जी टाकी भरली होती ती टाकी तिन्ही नळ जेव्हा सुरू केले जातात रिकामी होण्यासाठी किती वाजता रिकामी होईल असा प्रश्न विचारला. तर मग 5 वाजता ऍट ए टाइम सगळे नळ सुरू झाले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी लेकरांनो 5 वाजता तिन्ही नळ सुरू केले जातात. टाकीतील संपूर्ण पाणी काढण्यासाठी लागणारा वेळ 2 तास 12 मिनिटं म्हणजे 7:12 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.